चला मॅच सुरू करायची आहे. चला सामना सुरू होतो. मैदानात काझी अली थळ संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. अर्थात टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षकाचा नेहमीप्रमाणे निर्णय घेतलाय. 5 षटकाचा सामना 5 षटकांमध्ये या मैदानावर धावा बनल्या जातात, कारण बॅटिंग पॅरालाइज विकेट आहे. पूर्णतः फ्लॅट विकेटवर गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही कुठल्याही गोलंदाजाला. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने टाकावा लागेल. आता मात्र गोलंदाजी याच अंपायर से लेट्स सागर थळे आपण लेग अंपायरच्या भूमिकेत जायचं आहे. चला स्वयंसेवक सूरज पाटील आपण गाड्या अडवायच्या आहेत तिकडे. अजिंक्य थळे दोन्ही साईडला दोघांना थांबायचं आहे. निखिल कवळे आणि सागर थळे या मॅचचे ऑफिशियल पंच आपण पाहतोय. फिल्डिंग सजावट जर पाहिली तर मिड ऑन आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक TC8 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. रिटर्न ओव्हर द विकेट. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्या पंडामध्ये यायचा आहे, अन्यथा आपल्याला फायनलाइज केलं जाणार आहे. काझी अली थळ आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला आहे. मात्र अलिबाग संघ सुद्धा आला. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू सरळ भिरकावून दिलाय. सीमारेषावर षटकार. थळ आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला आहे. भिरकावून दिलाय. अजिंक्य थळ कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तिकडे गाड्या अडव. गाडी रस्त्यात उभा राहा ना आजू. विकेट गेली. अर्थात विकेट मध्ये आपण कधी पाहिलं तर अतिरिक्त बाउन्स आहे, कधीतरी अतिरिक्त उसळी आहे. अगदी चांगल्या पद्धतीने विकेट देखील खेळताना पाहायला मिळते. जरी सिमेंट विकेट असली ना, मात्र या विकेटवर योग्य टप्प्यावर जर गोलंदाजी केली ना तर चांगल्या फलंदाजांना फलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये. अगदी तशीच विकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतोय तो गोलंदाज रियाज कुरेशी. रियाज एक स्मार्ट पर्सनॅलिटी असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो काझी अली थळ संघाकडून. पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या षटकातील तिसरा चेंडू मैदानात मार्गस्थ करत असताना राजू शास्त्री टेनिस क्रिकेट मधला एक अनुभवी खेळाडू ज्याच्याकडे खूप सारा अनुभव. अगदी युट्यूब सोशल मीडिया जर 99-2000 साली असती तर कदाचित राजू शास्त्रीच्या बऱ्याचशा खेळी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. तर अशा यादगार खेळी याची डोळ्यात पाहण्याचा योग ज्याला आलाय तो खऱ्या अर्थानं एक भाग्यवंत प्रेक्षक आपल्याला म्हणावं लागेल. रियाज कुरेशी आडव्या बॅटनं राजू शास्त्रीच्या बॅटमधून एक अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. कार्यरत आहे खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये जिथे राजू शास्त्री असतो तिथे राजू शास्त्रीच्या नावावर संघाचं नाव झालं पाहिजे असा हा राजू शास्त्रीला पाहायला मिळतो. रायगड पोलीसचं प्रतिनिधित्व केलेला हा एक विस्फोटक फलंदाज. यावेळेस आडव्या बॅटला मारण्याचा जरूर प्रयत्न ऑन द राईट फटका म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षक पहिला थाय 2 बाउन्स चेंडू फील होतोय थ्रो होतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने 1 रन पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेने धावफलक वाढताना पाहायला मिळतो. धावफलक जाऊन पोहोचतोय 11 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जरूर आल्यात. 1 विकेट मात्र गेलेली आहे.
शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू खऱ्या अर्थानं खराब चेंडू आणि खराब चेंडूवर प्रहार करतो तो फलंदाज. खराब चेंडूवर प्रहार केला आडव्या बाजूला सरळ भिरकावून दिला डीप मिड खराब चेंडू आणि खराब चेंडूवर 17 धावा. पहिल्या षटक प्रगती पथावर एक विकेट गेलेली आहे. अर्थात अलिबाग संघाची 40+ अलिबाग अगेन्स्ट आपण हा सामना पाहतोय. नाव काय सांगायचं. अर्थात 40+ भरपूर खेळाडू या संघामध्ये आहेत. यावेळेस ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न जरूर होता. अपील गेला होता. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास अजिबात नाही. यस निखिल कळे आमच्यापर्यंत इशारा करतात. ओव्हर समाप्तीची घोषणा आमच्यापर्यंत येते. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या जरूर, एक विकेट गेले. संमिश्र षटक आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर मोठा स्ट्रोक चौकार, चौथ्या चेंडूवर सिंगल, पाचव्या चेंडूवर षटकार आणि 6वा चेंडू निठाव. अशा पद्धतीचं या षटकाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोरर मित्र रणजित पाटील मला कळवतात की धावफलकावर 17 धावा लागल्यात. मोईन पटेल नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पटेल ना, तुला पटेल का तो मोईन. मोईन पटेल विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळला जरूर नाही. इथे रनआउटची संधी, खराब फेकी काय पाहायला मिळते, खराब क्रिकेट पाहायला मिळते. जिथे धाव नव्हती जिथे रनआउट मिळणार होतं तिथे खराब थ्रो पाहायला मिळाला. अर्थात जीवनदान मिळते राजू शास्त्री यांना. पहिल्या चेंडूवर जरूर एक मोठा स्ट्रोक केल्यानंतर राजू शास्त्री यांचा आत्मविश्वास वाढला असणार. त्यानंतर आपण संकेतला पाहतो. संकेतच्या बॅटमध्ये देखील एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला फेअर करतो, समोर जातो संकेत. वरती जरूर चेंडू होता, चेंडू होतो क्षेत्ररक्षक झेल खाली. इथे मात्र सोपा सरळ झेल सुटला जातोय. सोपा झेल सुटल्यानंतर कुठेतरी का होईना आपल्याला पाहायला मिळते की दोनही फलंदाजांना अर्थात स्ट्राईक एंडच्या असलेल्या राजू शास्त्रीला रनआउटच्या स्वरूपात असू दे किंवा कॅचच्या स्वरूपात असलेलं जीवनदान अर्थात साईडला असू दे, तर दोनही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालेलं आहे. कारण जेव्हा जेव्हा जीवनदान मिळतं ना तेव्हा तेव्हा तोच जीवनदान आपल्याला पराभवाला कारणीभूत ठरतं. इथे चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, इथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता खरताच मला माझ्या चांगलेपणाचा नजर लागली की काय. अगदी तशाच पद्धतीने फेकी पाहायला मिळाली काझिलियन थळ संघाकडून. खराब फेकी, जिथे रनआउटची संधी होती तिथे मात्र आणखीन एक जीवनदान साईडला जरूर मिळालं. राजू शास्त्री पुन्हा स्ट्रायकरला पाहायला मिळतोय. हो हो, व्हॉट फॅन्टास्टिक पेस ऑफ बॉलिंग. फ्लॅट विकेटवर जेव्हा अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते ना नक्कीच तो चेंडू पाहण्यासाठी अगदी नक्कीच आपण पाहिलं तर डोळ्यांचा पारणं फिरून जातो. खऱ्या अर्थानं मागाशी देखील जो मॅच आपण पाहिली षटकार मोठे सुमित भगतने बघितले, त्यानंतर एक परफेक्ट यॉर्कर देखील आपण पाहिलं. मनाने नक्की ढोलीगाठ लावून षटकारला चांगल्या चेंडूवर षटकार मारण्याची देखील एक क्षमता आहे. इथे मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, प्युअर क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. लॅडर क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह, प्युअर क्रिकेटिंग शॉट. फुल टॉस चेंडू जरूर आहे. इथे मात्र खराब खेळ आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आहे. दोन्ही पंचांना सूचना आहे की आपल्याकडे अंपायर रिव्ह्यू अवेलेबल आहे. फक्त अंपायर रिव्ह्यू पंचांनीच तो रिव्ह्यू घेऊ शकतात. तुम्हाला जर बेनिफिट डाऊट असेल तरच तुम्ही तो रिव्ह्यू घ्या. अंपायर स्वतः घेतो, तुम्ही अपील करायची काही गरज नाही आहे. अंपायर रिव्ह्यू आहे, पंचांचा आहे. पंचांनी दोन्ही ठरवलं तरच. पहिल्या षटकाचा इथे खेळ
सेकंड ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. कमबॅक करणारे ओव्हर अर्थात ठरलाय. गाडी कोणता डायरेक्ट 25 रन, 25 धावा धापाव करायला. त्याला प्रितेशला पडायला बघते. नुरुल येतोय. नुरुल देखील एक चांगला गोलंदाज आहे. मी गोलंदाजी थर्ड प्रीमियर लीग मध्ये नक्कीच पाहिली होती. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी टाकतोय. एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण नुरुलचे नक्कीच वेग नक्कीच पाहतोय. जसं म्हटलं होतं की तशाच पद्धतीने तशाच टप्प्यावर योग्य टप्प्यावर योग्य लाईन आणि योग्य दिशेवर आपण पाहिलं नुरुल याची गोलंदाजी अचूक टप्पा जसा असा अगदी गोलंदाजाचा तो तशाच टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी. प्रितेश जा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज नुरुल. सरळ बॅटने एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चूक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आपल्याच अंगाला आलं. प्रत्येक फलंदाजाला इथे जीवनदान मिळतं. साईडला मिळालं तिसरं जीवनदान आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम स्ट्रोक यावेळेस मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे कोणती चूक केली आहे क्षेत्ररक्षकाने पाहायला मिळते. इथे हॅलो.
या षटकामध्ये शेवटचा चेंडू नक्की षटकार आलाय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, दुसरं षटक चांगलं आलं, त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये देखील कमबॅक केलं अलिबाग संघानं. तर अलिबाग संघाचं देखील कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं काही होईना खराब झालं फळ संघाकडून. सागरी गणेश स्थळ संघाचा संघनायक आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. सागरी गणेश स्थळ ओके ओके 38 रन. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 38 धावा धावफल करायला लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. पॉवर प्लेची षटकं आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक चांगल्या पद्धतीने खराब आलं होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. एक मोठा फटका वगळता चांगले स्ट्रोक आले नाही आहेत त्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 8 धावा गेल्यात. तिसऱ्या षटकामध्ये विकेट गेला तर विचार केला तर विकेट 2 गेल्यात. त्या मात्र 13 धावा त्याने गोलंदाजाने खर्च केला. लोवर फुलटा सरळ बॅट नाही कर राजू शास्त्रीच्या बॅटने व्हायला फटका पाहायला मिळतो. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर कुठेतरी फुटबॉल खेळताना पाहायला मिळते. तर इथे 2 धावा मिळतात. धावफलक 2 वाढतोय, जाऊन पोहोचतो तो अर्थात 40 रन. गाड्या अडवायच्या आहेत अजिंक्य थाळे. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे मात्र काय घडलंय मैदानात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजून आलेला नाही आहे. येस अंपायर्स आहे. 2 धावा धावून निघाल्यात. पंच जरा जाऊन तिथे चेक करायचं तुम्ही स्वतः. काठीला कुठे ती बघा काठीला लागला कुठे 2 धावा पंचांनी घोषित केलेल्या आहेत. 2 धावा. तर धन्यवाद अंपायर. आपल्याकडे बऱ्याचशा सुखसुविधा आज आहेत. थोडंसं शुक्रवार असल्यामुळे बरेचसे खेळाडू आज अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे गटांची थोडीशी तारांबळ नक्कीच होणार आहे आजच्या दिवसासाठी. मोठा स्ट्रोक राजू शास्त्रीच्या बॅटमधून जरूर आलाय, मात्र सेफ झोन मध्ये पडतोय. इथे एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव खेळायचा जरूर प्रयत्न होता, मात्र दुसरी धाव घेत असताना आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते, चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. या षटकाची समाप्ती 3 षटकांचा 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू अजून बाकी आहेत. पहिल्या 3 चेंडूने फक्त 5 धावा खर्च करतो तो गोलंदाज. मोईन गोलंदाजी करतोय. यावेळेस परफेक्ट यॉर्कर. या चेंडूवर नक्कीच आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक कधी मारणं सोपं नाहीये. मगाच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं अर्थात सुनील इतपत्रेने जो चेंडू टाकला होता ना, तो खऱ्या अर्थाने डोळ्याचा पाळणा फेडणारा होता. त्यानंतर जो फटका मोलाने लगावला तो डोळे दिपवणारा फटका होता. अगदी तशाच पद्धतीने क्रिकेट मागाच्या चेंडूवर पाहायला मिळालं होतं आपल्याला. बॅटनं मारलेला स्ट्रोक खराब चेंडू होता. एलिव्हेशन मिळालं, चेंडू कार्पेटला चाटून जातोय, अर्थात क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने फेकी देखील करतोय. थोडंसं कलेक्शन मध्ये फ्लंबल होतोय गोलंदाज स्वतः. या चेंडूवर देखील एक धाव पाहायला मिळते. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. लेग बिफोरचा अपील जरूर केलाय. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास अजिबात नव्हता. या अनुषंगाने पंचांनी तो नॉट आउट केलाय आणि पंचांनी दिलेला डिसिजन हा अंतिम असणार आहे. अंपायरचे षटक समाप्तीची घोषणा. पहिली 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलंय, कुठेतरी फॅन्टास्टिक ओव्हर टाकली आहे. जिथे वाटलं होतं की 70-80 धावा सुरुवातीच्या षटकामध्ये वाटलं होतं की सहज अविरात पूर्ण करेल, इथे मात्र धावसंख्येला कुठेतरी ब्रेक आलाय किंवा धावसंख्येला कुठेतरी आपण स्टॉप आलाय. अगदी तशाच पद्धतीने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काझी अली खेळ संघाला सूचना आहे की आपण टीम मीटिंग वारंवार घ्यायची नाही आहे.
सागरी गणेशस्थळ संघाचे संघनायक सागरी गणेशस्थळ पहिला चेंडू यावेळेस गोलंदाज स्वैर होतोय. पहिला चेंडू स्वैर आला तर धावफलकावर एक धाव काढतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 46 रन. 46 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही या षटकातील पहिला चेंडू पडायचा आहे. पहिला चेंडू स्वैर आलाय. आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक. राजू शास्त्री ब्रँडेड फटका. चेंडू सीमाबार षटकार. ब्रँडेड फटका. चेंडू सीमाबार षटकार. गाड्या अडवायच्या अजिंक्य थळे. आणखीन एक मोठा स्ट्रोक. चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरील षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. खऱ्या अर्थाने अप्रतिम फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी राजेश शास्त्रीकडून पाहायला मिळते. सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या 58 रन ऑन बोर्ड. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. 2 धाव मिळतात. धावफलक 2 वाढतो जाऊन पोहोचतो. अर्थात 60 रन ऑन बोर्ड. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचली अलिबाग संघ. रिया कोणाची काय रे टीमचं नाव काय? स्वराज इलेव्हन अलिबाग अगेन्स्ट काझी अली शहात्तर असा सामना मैदानात पाहतोय. यावेळेस कव्हर रिझन मध्ये मारलेला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. इथे मात्र फलंदाज बाद होणार याच्यात तुला मात्र शंका नाहीये. आणखीन एक विकेट डाऊन. चांगली खेळी करून स्वराज इलेव्हन अलिबाग अगेन्स्ट काझी अली शहात्तर असा सामना मैदानात पाहतोय. इथे मात्र फलंदाज बाद होणार याच्यात धावा काढल्यात. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल राजू शास्त्री. कारण खऱ्या अर्थानं मी सांगितलं 2001 99 साल हे राजू शास्त्रीने गाजवलेलं साल आहे. वरती चेंडू जर क्षेत्ररक्षण झेल खाली आणखीन एक विकेट जाणार होती, मात्र सोपा आणि सरळ झेल ते सुटला जाते. धावफलक एक धाव नक्कीच काउंट केली जाणार. धावफलक जाऊन पोहोचतो तो अर्थात 61 धावा. शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू सेफ झोन हँड मध्ये पडतोय. अर्थात एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होते. इथे मात्र ओव्हरथ्रो झालाय, मात्र बॅकअप विकेट कीपरने केलाय. रनआउटची संधी तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. विजयासाठी 64 धावा अचीव करायच्या आहेत. 64 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस हा एक स्पर्धेचा नियम आहे. बरेचसे नियम या सामन्यासाठी जरा वेगळे आहेत. नवीन पाहिजे ओके. नवीन बॉल त्यातला हे रणजित ती बॅग दे भाऊ तिकडे. बॉलची बॅग तिकडे. घेऊन जातो ना पंचायत.
मैदानातून गाड्या घेऊन जायचं नाही. तर विजयासाठी 64 धावा बनवायचे आहेत 5 षटकांच्या सामन्यामध्ये. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सागरी गणेश स्थळ संघाने 4 षटकांमध्ये 64 धावा अचीव्ह केल्या होत्या आणि नवखार संघाने मला वाटतं 3 षटकांमध्ये जवळजवळ धावा अचीव्ह केल्या होत्या. चौथं षटक जे 2 बॉल झाले होते. तर खराब या मैदानावर धावा चेस होत आहेत. तर नक्कीच आपण पाहिलं तर धावांचा डोंगर लचला गेला जरूर, मात्र यात सुद्धा धावा सहजरित्या या मैदानावर बनवल्या जातात. कारण बॅटिंग पाहायलाच विकेट आहे, प्रत्येक चेंडू सहजरित्या सीमापार जातोय. चला काझी अली थळ आपण आपले फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचा आहे. आणि अलिबाग संघाला सूचना आहे की आपलं सागरी गणेश स्थळ सल्लामी संघनायक सागरी गणेश स्थळ सागरी गणेश स्थळ संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. फलंदाज पाठवा थळ संघ. अलिबाग संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. रणजित गुरुवार संपले सगळे. गुरुवार संपले. चला सामना सुरू करा. पंच 64 बनवायचे आहेत 4 षटकांच्या 5 षटकांमध्ये. आपण पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा येणं गरजेचं आहे थळ संघासाठी. जर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर या मॅच मध्ये जिंकणं तितकं सोपं होणार आहे. काय रे हां बोल बोल. हॅलो हां बोल. किती देशील? 2000 नाही नको 4000 दे. हां बोल. मग 3000 दे. चल 3000 दे. 3000 दे. पाठव 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 पाठव. का संबंध आहे?
तर विजयासाठी 64 धावा बनवायचे आहेत. आपण पाहिलं तर तुषार येतो लिफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहायला गेलं अतिशय चांगली गोलंदाजी तुषारकडून देखील पाहायला मिळते. 40+चा एक अनुभवी गोलंदाज आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करायचा. आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पेप्सी अलिबाग संघाकडून बऱ्याचशे वर्ष त्याने प्रतिनिधित्व केलं. आता रुपेश शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक लेजेंडरी खेळाडूचा भरणा असलेला संघ आपल्याला रवीला देखील पाहायला मिळतोय. एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण राजू शास्त्रीला पाहतोय. तुषार लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिला चेंडू पंचांनी यावेळेस आमच्यापर्यंत इशारा केला. आज पर लॉ नंबर 22 क्रिकेट नियम क्रमांक 22 इथे अवलंबला जातोय. पहिला चेंडू स्वैर आल्यानंतर कुठेतरी आपण खराब सुरुवात नक्कीच पाहतो ती अर्थात अलिबाग संघाकडून. स्वराज 11 अलिबाग संघ आपल्याला पाहायला मिळतो. 40+चा भरणा असलेला संघ. ओहो यावेळेस मैदानात काय घडलंय. ज्या चेंडूवर मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं किंवा सहजरित्या हा चेंडू बॅटवर घेतला असताना तर सीमा पार जगेच गेला असता. मात्र या चेंडूवर विकेट मिळते ती अर्थात तुषारला. पहिल्या चेंडूवर वाईट पडल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की हे षटक थोडंसं काय होणं मागं ठरेल. यावेळेस मैदानात काय घडलंय. ज्या चेंडूवर मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं किंवा दोघांपैकी एकाने जायचंय. एकानेच तू ती माईक बंद कर ना तू. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर वाईट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलाय. अर्थात कमबॅक ते कोणासाठी असणार कारण चेंडू खराब होता. यावेळेस तुषारला देखील अजून चांगल्या टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. तुषार एक अनुभवी गोलंदाज आहे. यावेळेस लवर फुल टॉस पण टाकलेला चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये खराब पैकी पाहायला मिळाला. अर्थात एक एंड जर व्यवस्थित निवडला असताना तर नॉन स्ट्राईक एंडला विकेट मिळाली असती. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपण पाहिलं सहज रनआउट झाला असता. इथे मात्र चुकीच्या एंडला थ्रो पाहायला मिळतो आणि चुकीच्या एंडला थ्रो मिळाल्यानंतर एक धाव मिळते धावफलकावर. यावेळेस बॅटने आलेली काझी अली शाह संघासाठी पहिली धावफलकावर लागली जाते. हा घर में जाओ मेरे. यावेळेस चेंडू मिडल स्टंपवर पडतोय आणि थोडासा बाहेर वळतोय. फलंदाजाला पूर्ण चकवा देतोय. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तुषारकडून. एक अनुभवी खेळाडू आहे. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. पॉवर प्लेचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने टाकतोय. हो फॅन्टास्टिक बॉल. यावेळेस मात्र अंपायर थोडेसे नाराज झालेत. खऱ्या अर्थानं या चेंडूचं देखील कौतुक करावं लागेल कारण कोणता चेंडू तुषार बॅटला लागून देत नाहीये. त्याने टार्गेट एकच केलं की फलंदाजाला बॅटने धावा आल्याच नाही पाहिजे आणि तशाच पद्धतीने गोलंदाजाला पाहायला मिळतोय तुषार मानफ्रॉम अलिबाग संघाकडून खेळत असताना. हो यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने एक ब्लाइंड शॉट खेळताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातोय. यावेळेस आणखीन एक डॉट चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आल्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं चांगली गोलंदाजी तुषारकडून पाहायला मिळते. चकवणारी गोलंदाजी अतिशय भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं व्यवस्थित बघून खेळणं रीड करून खेळावं लागेल तुषारची गोलंदाजी. वरती चेंडू हवेत सरळ क्षेत्ररक्षकाचा झेल हातात आलेला आहे. इथे मात्र सोपा आणि सरळ झेल सुटतो. रनआउटची संधी आहे. इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज बॅक टू द पवेलियन. रीड करून खेळावं लागेल.
तर पहिल्या षटकाचा इथे खेळ संपवला. पहिल्या षटकामध्ये विचार केला रणजित पाटील पहिल्या षटकामध्ये 3 रन देऊन तुषारनं 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्यात. ज्या मैदानावर पहिल्या षटकामध्ये धावां बरसल्या जातात त्याच मैदानावर त्याच विकेटवर तुषार कमबॅक करणारी अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी टाकतोय. खऱ्या अर्थानं मी गोलंदाजाचं कौतुक यासाठी करेन कारण वयाची 50 गाठलेला हा गोलंदाज आहे. मात्र अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथवर गोलंदाजी कशी करायची हे मला अनुभव शिकवतो. तो त्याच अनुभवाचा मी या मैदानावर वापर केलाय. आणि दुसरं षटक आपण पाहतो रुपेश शिंदे, मॅन फ्रॉम पेप्सी अलिबाग टीम. अतिशय नावाजलेला संघ, बऱ्याचशा कालावधी रुपेश शिंदेनं गाजवली. अर्थात शिंदे ब्रदर्स या नावाने संघ ओळखला जायचा. अर्थात निलेश शिंदे, रुपेश शिंदे या संघाचे पाठनगीच होते. नुरुल येतो स्ट्राईक एंडला. नुरुलची देखील विस्फोटक फलंदाजी मी थोडच्या मैदानावर पाहिलेली आहे. नुरुलकडे देखील ती क्षमता आहे, नुरुलकडे तो दर्जा आहे, नुरुलकडे ती क्वालिटी आहे. मात्र ही क्वालिटी नुरुलला या मैदानावर प्रस्थापित करावी लागेल. या चेंडूवर आपल्याला या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. कारण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स अशा पद्धतीने म्हटलं जातं ना. 30 क्रिकेट यावेळेस नुरुलला खेळावं लागेल. 2 विकेट गेल्यानंतर कुठेतरी बॅकफूटवर गेलेला काजवेलीवर तो संघ. पहिला चेंडू यावेळेस रुपेश शिंदेकडून न पडतोय. खराब चेंडू म्हणावा लागेल. कारण ह्या चेंडूवर आपण पाहिलं ना तर 360 डिग्री जर मैदान असतं ना तर कदाचित या चेंडूवर 4 धावा देखील लागल्या असतात. मात्र मैदानाचा शॉर्टेज पाहायला मिळतं. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. एकेरी धावेने फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल हॅज बीन फ्री हिट आहे. फुल टॉस चेंडू काय रे यार, अरे तरी इथे मात्र 1 बाय चेंडू. कवेश पाटील, अरे गाड्या मध्ये राहिला उभा. काय रे यार, अरे तरी इथे मात्र 1 बाय चेंडू गेलेला आहे. नवीन बॉल घ्या. तोंडानेच बोबडे आहेत, हाताने थोडी बोबडी येते. कवेश पाटील कॉमेंट्री करायला नाही तुम्ही, मी बसतो तिथं. फ्री हिटचा नक्कीच फायदा उठवला जातोय. 4 धावा मिळतात. धावफलक 4 ने वाढतोय. अर्थात पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात. हो यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न ऑफस्टॉपवर शपल घेऊन खेळला म्हणून या कारणाने पंचांनी हा चेंडू स्मरण दिलेला नाहीये. कारण मी मागाशी देखील पंचांच्या भूमिकेत होतो. माझं एक सरळ वैयक्तिक असं मत आहे मित्रांनो. कारण खऱ्या अर्थाने जर ऑफस्टॉपवर फलंदाज सफल झाला तर चेंडू टाकणार कधी कुठे गोलंदाज, तर गोलंदाजाला ऍडव्हान्टेज कुठेतरी द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी कधी आयुष्यामध्ये बॉलिंग टाकलेलं नाही. मात्र वैयक्तिक क्रिकेटर म्हणून माझं एक मत असं मत आहे की गोलंदाजाला थोडंसं काय होईना बेनिफिट आपण द्यायला पाहिजे. फुल टॉस चेंडू नुरुलच्या बॅटमधून एक लांब लचक लांब पल्ल्याचा अर्थात दर्जेदार षटकार पाहायला मिळतो. लचक लांब पल्ल्या षटकाराला धावफलक 6 ने वाढतो, जाऊन पोहोचतो. अर्थात 15 रन ऑन अ बोल्ड. रुपेश शिंदेवर अटॅक केला जातो. रुपेश शिंदेवर प्रहार केले जातात. पुन्हा त्याच पद्धतीने मारला फटका. चेंडू 1 बॉल सीमारेषा पार चौकार. रुपेश शिंदेवर अटॅक केला जातो. रुपेश शिंदेवर प्रहार केले जातात. तर नक्की जी हा माहू खलनायक कधी खलनायकाच्या भूमिकेत नवीन नुरुलला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या. नुरुलला गोलंदाजी देखील तितकी चांगली केली नव्हती. मात्र यावेळेस कमबॅक करणारी फलंदाजी करतोय. ज्या मॅच मध्ये ज्या सामन्यासाठी आपल्याला निवडलंय फलंदाजी करण्यासाठी, ओपनिंग फलंदाजी करण्यासाठी, त्या मॅच मध्ये आपण आपला दर्जा प्रस्थापित करायचा आणि आपण आपल्या मैदानावर स्वतःला सिद्ध करायचं. नुरुल चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतो. धावफलक 4 ने वाढतो, जाऊन पोहोचतो. अर्थात 19 धावा.
महागडे षटक या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन दे, नवीन. चला सामना सुरू होतो. धन्यवाद तुषार पाटील. गाड्या अडवायच्या आहेत. अजिंक्य कमलेश पाटील, आपण त्या गाड्या अडवायसाठी आपल्याला उभं केलेलं आहे. बॉल टाकून येऊन जाऊ. रुपेश शेंडे रिकाम ओव्हर द विकेट. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ घेऊन येतोय. यावेळेस चेंज ऑफ पेस पद्धतीने टाकलेला चेंडू व्यवस्थित बॅटवर कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डीपा स्क्वेअरला रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, फील्ड झाला, थ्रो झाला. तो पण दोन्ही फलंदाजांना एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावाने धावफलकाचा विचार करून धावफलक वाढतो, जाऊन पोहोचतो. अर्थात 21 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर लागल्यात. संजय घरत आपल्याला विनंती आहे. सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेनंतर आजचा पहिला दिवसाचा विचार केला तर आपण पाहिलं तर दिग्गज संघांची मॅच आपण मागे पाहिली. पहिल्या राऊंड मधला सामना आता देखील अगेन्स्ट नवखार, त्यामध्ये नवखार संघाने विजय प्रस्थापित केला. हे मैदान नवखार संघासाठी थोडंसं का होणं लाभदायक नाही, कारण या मैदानावर बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नवखार संघ पहिल्या फेरीतच बाद झाला. यावेळेस मात्र नवखार संघ काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने या मैदान नक्की उतरला पाहायला मिळतो. तुषार येतो वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सांघिक तिसरं पाहायला मिळते आपल्याला, कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 17 धावा रुपेशने खर्च केल्यात. हो, यावेळेस तुषार पुन्हा चांगला चेंडू टाकतोय. बॉल हो करतो ह्याच्यानंतरची मॅच. तर जवळजवळ 17 धावा रुपेशने खर्च केल्यात. नाव काय? सात कुरेशी येतो. मी नक्कीच कौतुक करेन तुषारचं. खऱ्या अर्थानं तुषारनं या बॅग मध्ये नक्कीच कमबॅक केलंय. तुषारचा विकेटच गेलो पहिला निर्धाव. अंपायर पहिला चेंडू डॉट आहे ना? ओके, ठीक आहे. नुरुल बॅक टू द पॅव्हिलियन. नुरुल एक महत्वपूर्ण विकेट काझी अली शाह संघाकडून. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, इथे देखील खराब फेकी पाहायला मिळाली रुपेश शिंदेकडून. अर्थात मित्रांनो, जे काही होतं ना ते चांगलंच होतं असं म्हणायला हरकत नाही. अंत भला तर सब भला अशा पद्धतीने खेळ आपल्याला लगेच मैदानावर पाहायला मिळाला. खराब फेकी. अर्थात रुपेश शिंदेचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने पाहिलं होतं गोलंदाजाकडे थ्रो केलं यष्टीरक्षकाकडे. ती एक रणनीती आहे खेळामधली, जी रणनीती बऱ्याचशा कमी खेळाडूंना येते, कारण MS धोनी देखील अशाच पद्धतीने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तुषारकडून. 64 धावा अचीव करायचा आहेत का झेली थ संघाला, तर या धावा बनवण्यासाठी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला गेलाय मुन्ना. तर मुन्ना कशा पद्धतीने फलंदाजी करणार?
हो, पुन्हा देखील एक ब्लाइंड शॉट पाहायला मिळतोय. अगदी पत्त्यांमध्ये जो पत्ते न बघता पत्ते अगदी पैसे टाकतो अगदी तशाच पद्धतीने न बघता मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक ब्लाइंड शॉट पाहायला मिळतो. धावफलक कोणत्याही पद्धतीने वाढत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. हो, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉल बाय तुषार. अप्रतिम गोलंदाजी. कोणतेही मोठे स्ट्रोक खेळून देत नाही. इथे मात्र क्षेत्ररक्षक खराब आपल्याला पाहायला मिळते. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा, एकही धाव नव्हती तिथे 3 धावा सहजरित्या पूर्ण होतात. धावफलक 3 ने वाढतोय. धावपू धावून पोहोचतोय 23 धावा. रुपेश शिंदेकडून नक्की सुरुवातीला खराब क्षेत्ररक्षण झालं. त्यानंतर आपण पाहिलं बॅकअप देखील चांगल्या पद्धतीने आला नाहीये आणि या 3 धावांचा बोनस नक्कीच मिळतोय. हो, अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक निर्धाव चेंडू. या फ्लॅट विकेटवर कुठेही चेंडू टाकला पाहिजे ना, तो नक्कीच अनुभवाने शिकायला पाहिजे. खरं आपण एक्सपिरियन्स काय असतो ना याचं उत्तम उदाहरण तुषारकडून पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील एक चालाक आणि चाणक्य गोलंदाज आपल्याला पाहायला मिळायचा. आज तशाच पद्धतीनं तुषार पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द विकेट. विकेट केलं का जरूर प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ संपलेला. 3 षटकाचा संपलेला. माझे स्कोरर मित्र जे रात्री झोपलेले नाही आहेत, सकाळपासून खूप मेहनत करतात. 23 धावा धावफलकावर लागल्यात. चला, संजय मात्र येथे आलेत. मी मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करतोय आणि विनंती करतोय. आता आमच्या संजय मात्र आपण यायचं आहे, बसायचं आहे. अमर मात्र आपण इकडे यायचं आहे. आपलं आता संजय मात्र यांचं स्वागत करायचं आहे. या पुष्पगुच्छेतून स्वागत करा संजय मात्र यांचं. अमर मात्रे कोणाचे सामने असले तरी अमर मात्र यांचा सपोर्ट चांगला असतो. मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे. समीर येथे गोलंदाजी मार्कवर. बॅट्समन पराग आहे आणि बॅटिंग साठी त्याचं नाव पराग होतं असं बोलतो. काय झालं, डॉट झाला ना. स्वाईट चेंडूचा इशारा येतो पंचांचा. धावफलकाचा जर विचार केला धावफलक एकने वाढतोय. जाऊन पोहोचतो जातात 24 धावा. किती पाहिजे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. 30 ना 30 ना 40. स्वैर चेंडूंचा मारा होतो. बॅक टू बॅक दुसरा वाईट. अजूनही 12 चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा देखील बनल्या जाऊ शकतात. 1-2 मोठे स्ट्रोक जर या 2 चेंडूंवर जर आले ना तर कुठेतरी दबाव तडफड अलिबाग संघावर देखील येऊ शकतं. कारण मी बऱ्याच धावा 40-45 धावा चेस होताना 2 षटकामध्ये पाहिलेल्या आहेत. तर नक्कीच तिसरा पण चेंडू स्वेअर जाईल. या मार्गाने नक्कीच फलंदाज शफल केलं होतं ऑफस्टॉपवर. चेंडू सोडून दिला आणि जस्टांचा वेध चेंडूने घेतला. आणखीन एक विकेट डाऊन काझिअली थेल संघाची. तर नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. त्यानंतर तिसरा पण चेंडू स्वेअर जाईल. या मार्गाने नक्कीच फलंदाज शफल केलं होतं. रिलायन्स नवगाव संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. रिलायन्स नवगाव अनाउन्समेंटच करीत नाही. सुहेल नवीन फलंदाज जाते. सुहेल असेल.
वेल नसेल. आणखीन एक 30 तर्रार चेंडू यावेळेस गोलंदाजानं कमबॅक केलंय. 2 चेंडू स्वर आल्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी येते. पुन्हा आपल्या ट्रॅकवर, पुन्हा आपल्या लाईनवर, पुन्हा आपल्या दिशेवर गोलंदाज कमबॅक करतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं. पहिले 2 चेंडू खराब आल्यानंतर 2 चेंडूचं कमबॅक षटक हे ठरतंय. ओहो, व्हॉट फॅन्टास्टिक पेस ऑफ बॉलिंग. वेग वेग आणि फक्त वेग या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं दोनच खेळाडूंमध्ये क्रिकेट खेळले जाते, एक तर गोलंदाज, दुसरे यष्टीरक्षक. अगदी तशाच पद्धतीने आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. काय माहित. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव जरूर टूला चेंडू लागलाय. दुसऱ्या खेळण्याचा प्रयत्न आहे, दुसरीला मिळणार नाहीये. एक धाव मिळाल्यानंतर धावफलक एकने वाढतोय, गतिमान होतो, धावसंख्या जाऊन पोहोचतो. अर्थात 26 26 रन ऑन अ बोर्ड. गाड्या आडव्याच्या आहेत. कलेश पाटील थांब रे, आता गाडी मोठा स्ट्रोक, लांब लचक षटकार पाहायला मिळतो. चेंडू सीमापार षटकार. लांब लचक षटकार पाहायला मिळतो. चेंडू 7 चेंडू 32 धावांची गरज आहे. या चेंडूवर मोठा स्ट्रोक आला ना तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो काझी अली थे संघ. 8 चेंडूवर 32 धावांची गरज. आणखीन एक स्वैर चेंडू पाहायला मिळतो. पंच आमच्या दिशेने जरूर वळलेत आणि हा चेंडू देखील त्याने पनिश केला, पेनलाइज केलाय. कृपया त्या गाड्या टू व्हीलर आहेत, आपण रस्त्याच्या बाजूला राहू नका. थोडंसं बाजूला लावा. पार्किंग भरपूर आहे आपल्याकडे. मध्येच उभे राहिले ते. आणि मध्ये उभे राहिलेला तुम्ही जे गाड्यांवर उभे आहेत त्यांना विनंती आहे. आडव्या बॅटने चांगल्या पद्धतीने स्ट्रोक, चेंडू लांबा, सीमा रेषा पार, चौकार. 4 जे गाड्यांवर उभे आहेत त्यांना आडव्या बॅटने चांगल्या पद्धतीने स्ट्रोक, चेंडू पाहिजे रे. 27 रन लीड टू 6 डिलिव्हरी. 6 चेंडूंमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. रवी येते गोलंदाजीसाठी. अर्थात रवी एक अनुभवी गोलंदाज आहे. आज मात्र रवीकडे देखील चांगल्या पद्धतीचा वेग, चांगल्या पद्धतीचा टप्पा अजूनही आहे. कारण रवीची मी गोलंदाजी मागच्या मोसमामध्ये पाहिलेली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. आज या मैदानावर कशा पद्धतीने, या फ्लॅट विकेटवर कशा पद्धतीने गोलंदाजी असणार रवीची. उद्याला ग्रेसिंग करून घे रे. यावेळेस आपण बघितलं रवी आपला अनुभव लावतो इथे. लक्षात घ्या, विकेट किपरने जर चेंडू कलेक्ट केला तर कोणत्याही पद्धतीचे धाव मिळणार नाहीये. हा या स्पर्धेचा नियम आहे. निर्धाव चेंडू जातोय. येणारे 5 चेंडू आणि 27 धावा बनवायचे आहेत. 5-27 समीकरण आहे. रिलायन्स नायगाव संघाचे संघनायक विकेट क्रीज चेंज नाही आहे. क्रीज चेंज नाही आहे.
येतोय ऑप्शनच्या बाहेर जातोय चेंडू. पंचांनी तो वाईट घोषित केलाय. 2 धाव चेंडू आल्यानंतर वाईट चेंडू आला. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा बनवायचे आहेत. 4 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील का या मॅच मध्ये आणि एक खराब चेंडू पाहायला मिळेल का. ओहो रवी आपला अनुभव या मैदानावर दाखवतोय. आणखीन एक विकेट डाऊन आणि एक खराब चेंडू पाहायला मिळेल का. रोडमध्ये ज्या गाड्या पार्क करून गाडीवर उभ्या आहेत त्यांना सूचना आहे, निवेदन आहे, विनंती आहे की आपण गाडीवरून उतरून बाजूला गाडी पार्क करून मॅच बघा. नम्र विनंती आहे. माझा आवाज कदाचित आपल्यापर्यंत पोहोचत नसेल असं मला वाटतंय. रोडमध्ये गाड्या येतात, दुसरी गाडी तिथून जाऊ शकत नाहीये. साध्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वतः कळल्या पाहिजेत. हे वारंवार सूचना द्याव्या लागतात. 3 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज काझिएली थ्रो संघाला. रवी ह्यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा का होईना चेंडू पडल्यानंतर त्याला कळलं की हा चेंडू खराब आहे. जेव्हा जेव्हा हातातून चेंडू डिलिव्हर झाला ना तेव्हाच त्याला कळलं की हा चेंडू कुठे पडणार. तेव्हाच त्याने डोक्यावर दोन्ही हात मारले. खऱ्या अर्थाने मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे तो शब्द समालोचनाच्या माध्यमातून त्यांनी नक्की अनाऊन्स नाही करणार. आता सगळ्या प्रेक्षकांना ते कळलेलं आहे. डॉट चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र या मॅच मध्ये अलिबाग संघाने पकड अगदी प्रस्थापित केले. अलिबाग संघाचं कौतुक नक्कीच करेन मी, कारण या संघामध्ये कोणीही दिग्गज अगदीशय नावाजलेला फलंदाज नाही आहे. या संघामध्ये फक्त दिग्गज फलंदाज आहेत. एक्सपिरियन्स या फलंदाज या टीम मध्ये खूप आहे. रुपेश भाभी यांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आपण या पंडालमध्ये असं नसतं व्हायचं आहे. मी मंडळाच्या वतीने विनंती करतो. अर्थात आमचे अमर मात्रे आपण इथे यायचं आहे आणि रुपेश भाभी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. अमर मात्रे या. सुशांत पाटील, सुशांत मात्रे, अमर मात्रे या. तर या सामन्यामध्ये विजयी होते अर्थात अलिबाग संघ. अलिबाग स्वराज 11 अलिबाग संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतो. रिलायन्स 9 संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी या. विजय पाटील आमच्या गावचे जावई आहेत, त्यांना विनंती करतोय आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. विजय पाटील एक लेफ्ट हँडर विस्फोटक फलंदाज भालचे.